सुरतला माझ्या पप्पांचे सगळे स्कूलचे फ्रेंड्स भेटणार आहेत खूप वर्षांनी. हे त्यांना मी विचारतेच, पण छोटंसं गेट टुगेदर आहे तर सगळं फॅमिलीला इन्व्हाइट केलं आहे. तर आता मी तिथे चाललो आहे, बघू कसा ब्लॉग होतोय. मी आधी पप्पांना विचारते किती वर्षाने भेटणार आहेत वगैरे. तर पप्पा किती वर्षांनी जात आहे तुम्ही म्हणजे फ्रेंड्सला भेटायला तुमच्या? 30-35 वर्ष झाली असतील भेटून. बघू आता हा ब्लॉग कसा होतोय. पप्पांचे सगळे शाळेतले मित्र मैत्रिणी भेटणार आहेत आपल्याला. बघूया, ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही पोचलोय तर दाखवते. तर अशा रीतीने आम्ही चुकलोय नेहमीसारखा रस्ता. आता बघू लाईव्ह लोकेशन येत आहे तर बघू परत मागे जाऊ. लोकेशन कुठं दाखवतोय? पुढे पाठीत आहे बरोबर आहे. आता चल बरोबर, आता रोड दाखवतोय. आम्ही आलो इथे साहिल पॅराडाईज रिसॉर्ट आहे. हा व्ह्यू आहे. माझी मम्मी फर्स्ट टाइम आली आहे असं रिसॉर्टला वगैरे आणि पप्पांच्या फ्रेंड्स सोबत. तर कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय? काय पहिल्यांदाच नाही आली? अरे पण असं आमच्या सोबत पहिल्यांदा आली. सोबत पहिल्यांदा आली, छान वाटतं. हा, मग कसं वाटतं तुला? आवडलं? हो. परत येशील ना? मस्त. हो. आता वहिनी पण आली आमची. तर कसं वाटतंय? मस्त, खूप छान. तर चला सगळ्यांचे फोटो काढते आणि मग दाखवते नंतर. कसं वाटतंय पप्पा? एकदम मस्त. भेटला सगळ्या फ्रेंड्सला? सर्वांना भेटून जरा बरं वाटलं, आनंद झाला. काय बोललात? किती वर्षांनी भेटलात? तर 30 वर्षांनी भेटलो. मस्त मजा वाटते. जरा ओळखतात सगळे? हो, बरेचसे ओळखतात. थोडेसे ओळख करून घ्यायला लागते. चालेल, चला नंतर दाखवा तुम्ही फ्रेंड्स सगळ्यांना. इथे आता पप्पांचे सगळे स्कूलचे फ्रेंड्स आहेत. आता इथे काहीतरी गेम चालू आहे. बोलत राहा नंतर. विद्यालय कोकिसरे यशस्वी बॅच 1987-88 आपली पहिली पावसाळी सहल आपल्या सगळ्या सहकुटुंब सहपरिवारासहित सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, एवढा कार्यक्रम सुरू करायला उशीर झाला आहे त्याबद्दल माफी मागतो. कारण आपण नवीन ठिकाणी आलो, नवीन माणसं आहेत, आपण एकत्र भेटलोय, खूप दिवसांनी गप्पा मारतोय, हे सगळं चालायचं. ओके, तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण हा एक गेम खेळणार आहोत. हा जो गेम आहे ह्याचा गेमचं नाव आहे बॉटल मॅचिंग. बॉटल मॅचिंग म्हणजे काय आहे? आपले समोर दोन बसले. तुमचं नाव सांगा. नारायण नारकर आणि उषा नारायण नारकर. आता याच्यामध्ये काय करायचं आहे? आपल्याला दोन लाईन इकडे करायचं समोर. ठीक आहे, इथून यायचं समोरून आहे. जशी मला वाटलं ही एक बॉटल आहे, मी जे ठेवली आहे. जर तुम्हाला जर बरोबर वाटले तर यस दाखवा, नाही तर नो दाखवा. म्हणजे मॅच झाली पाहिजे. आजीने जर दाखवला बोर्ड यस तर तुम्ही जिंकलेला आहे. आणि जो जिंकेल जो जिंकेल त्याला एक बक्षीस मिळेल, एक चॉकलेट मिळेल आणि बॉटल पण मिळेल. बॉटल मिळेल, बक्षीस मिळेल, चॉकलेट मिळेल. हे बघा, हे बघा. आणि सगळे सुरुवात. चला, गणपती बाप्पा मोरया. इकडे तुम्ही बघा, ज्याला सांगा हो की नाही. नो तर नो सांगा. हात वरती करा, नो सांगा. हा, लगेच फटाफट. एवढ्या वेळ संध्याकाळ होईल.
इकडे बघा तुम्ही. रॉंग रॉंग रॉंग. गो बॅक. फर्स्ट विनर काय नाव आहे बाळा? संकेत. संकेत इज द फर्स्ट विनर ऑफ दिस गेम. ये संकेतचा फोटो काढा. संकेतने बाउंड्री कम नाही घ्या. हां ए नेक्स्ट विनर संतोष कोळकुले. नेक्स्ट विनर. नो नो रॉंग. राईट. हां इकडे पण नो नो रॉंग रॉंग. हे त्याला थोडा बॉटल आहे. फटाफट. कम ऑन फास्ट. नो नो नो. ए विनर विनर विनर. वेट वेट वेट. काय नाव? हां आहे का? हो जय तुम्ही दाखवा ना. देव देवा पोरगीला जिंकून द्या. हां खाली द्या. नो नो रॉंग. थोडा आता लक्षात ठेवा की रॉंग रॉंग रॉंग. ठीक आहे. ओके. हे ॲज अ नेक्स्ट विनर 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 विनर. अरे घेऊन जा. काय नाव? क्षितिजा इज द विनर नाव. क्षितिजा मांजरेकर विनर. नो रॉंग. तुला एक मिळाली. तर आता हे गेम झालं त्याचे हे सगळे विनर आहेत. आमचे सिद्धू आणि सिद्धू पण आहेत त्यामुळे. आता गेम वगैरे झाले. पप्पांचे तुम्ही फ्रेंड्स बघितलेच असाल. ते 10वीचे त्यांचे फ्रेंड्स आहेत सगळे. आता सगळे पूलमध्ये जात आहेत. तिथे आम्ही नाही जाणार आहे पूलमध्ये. दीदी कसं वाटलं आपल्याला? मस्त. गेममध्ये आम्ही जिंकलो. हो गेममध्ये दोघे पण जिंकलेत. तर चला नंतर जेवू वगैरे. तर आता क्रिकेटची मॅच आहे. बघायला जाऊया आपण. आपली मजा करतात. आम्ही पावसात भिजतोय. तर इथे सगळ्यांची मजा चालली आहे. पप्पा फोटो काढतायत. तुम्हाला कसं वाटतंय पाण्यात जाऊन? चालू वाटतंय. कसं वाटतंय.
आता जेवायला काय काय. तर व्हेजमध्ये असं जेवण आहे आणि नॉनव्हेजमध्ये चिकन सुक्का आणि व्हेजमध्ये पाणी पराक्रम केला आहे. माझ्या गाडी लॉक केली आहे आणि गाडीची चावी आतमध्ये ठेवली आहे. सगळ्यांचा प्रयत्न चालू आहेत. बघू आता ओपन होते का. लावून बघ. काहीतरी हल्लं. अर्ध्या एक तासाच्या प्रयत्नानंतर गाडी ओपन केली मेकॅनिकला बोलवून. तर सगळ्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यावेळेस. तर धन्यवाद सर्वांना. आता इथे सगळे हाऊसचा गेम खेळणार आहेत. हे माझं तिकीट आहे. बघू कोण जिंकतंय आता. जिंकेल त्याला इथे बक्षीस ठेवले. बघू. मी इथून नंबर सांगणार. नंबर फोल्ड करायचा मागे. ठीक आहे, मागे फोल्ड करायचा नंबर. फक्त फोल्ड करायचा, पाडून फेकू नका. सगळ्यांना कळलं काय? सगळ्यांना कळलं? 7-4. हे बघा भाऊजीनं पहिलाच नंबर लागलाय. आला नाहीये. बघू आता. नेक्स्ट नंबर 8484. 8-4 माझ्याकडे आहे. हे बघा. नेक्स्ट नंबर सिंगल नंबर बिटवीन 1 to 9. सिंगल नंबर 4 नंबर आहे. 4. ओ माय गॉड. सेकंड पण लागला भाऊजींना सेम लाईन मध्ये. नाही. नेक्स्ट नंबर 3535. ओहो हो. भाऊजी जिंकणार आहेत वाटतं. 3च नंबर झाले. माझ्याकडे पण आहे 35. माझ्याकडे पण आहे 35. ओहो. नेक्स्ट नंबर 6262. 62. माझा एकच राहिला आहे 79. बघू होत आहे का. मिडल लाईन झाली आहे. बघू. हे बघा. तर भाऊजींचा फर्स्ट लाईन झाली आहे. पप्पा तर मला बँक पेंचर वाटतं. बघू जाऊया आणि सासऱ्याची मजा. आता फुल हाऊसी पण करा. आता फुल हाऊसी पण करा. जाऊ दे. आमच्याकडे गिफ्ट आलंय आणि हा इथे फुल हाऊसीला 2 राहिले आहेत माझ्याकडे बघा. आणि भाऊजी आता फुल हाऊसी पण करून टाका. इकडे अजून एक विनर आहे. इकडे एक विनर आहे. 2 विनर आहेत. चेक करा. आता टॉस होणार हा. चेक कर पहिलं. इकडे ते कोणाचे कॉइन आहे. ते कॉइन आहे. तिकडे कॉइन. आता इथे टॉस करणार आहेत. दोघं पण विनर आहे. तर बघू आता कोणाला गिफ्ट भेटतंय.
काटा आलाय काटा. हे जिंकली आहे. ठीक आहे नाव काय? जिंकली आहे. सगळ्यांनी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी व्हावं. चलो दोन गिफ्ट आपल्याकडे आले. कसं वाटतंय जिंकून? तुम्हाला कसं वाटतंय? नवरा बायको जिंकतात मगापासून. दिवस आमचा आहे. आता मला तुम्हाला एक बरं वाटलं की मी मागे कोकणाला पण गेलेलो, तिथे पण यांचे क्लासमेट 8-10 जण आले आणि त्यामुळे माझ्या कानावर बोलण्यात सगळ्यांची तुमची बऱ्याच जणांची नावं प्रत्यक्षात भेट झालं. रामानंद नेहमीच्या तोंडातनं आणखीन बरेच जणांची नावं आहेत आणि त्यांची आता प्रत्यक्षात भेट झाली आणि असं वाटलं की मी पण तुमच्यातलाच एक आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांमध्ये येऊन आणि अशा प्रकारचा कार्यक्रम होऊन खूप आनंद झाला. आम्ही आमच्या एक सर्व्हिसमॅनच्या सोसायटीतल्या काही फ्रेंड सर्कल सगळ्यांमध्ये ॲक्टिव्ह होतो आणि असेच आम्ही पण बाहेर जातो. पण तुम्ही एक मुलांनी त्यावेळेची एवढी आठवण घेऊन एकत्र आलात, छानपैकी एन्जॉय कराल, असे तुमचे ऋणानुबंध अतिरिक्त राहत आणि संकट समयी तुम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या मदतीला जाणं हे फार गरजेचं आहे. आनंदात सगळेच असतात, तर ही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही सगळ्यांनी एक दुसऱ्याच्या संकटात सुखदुःखात सहभागी व्हावं आणि तुमच्या सगळ्यांशी खूप आनंद झाला. धन्यवाद. बोललो नाही, पण आज या एक मोठं साक्षी ह्या याने आपण एकमेकाला समजून घेतलं आपण आणि एवढे समजून घेतलं की आपल्या घरापर्यंत आपल्या कुटुंबापर्यंत आपण एकमेकाला आता ओळखतो. एवढी आपली जवळ निर्माण झाली. गाणं बोलायचं आहे. 2 शब्दात मी प्रयत्न करतो. मी काय गायक नाही आहे, पण मी थोडं गाण्याचा प्रयत्न करेन. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात हातात मला थोडंसं भरून आलं की बोलावं असं म्हणून गाणं बोलावं. साधतानामध्ये रात्र आली कधी, साधतानामध्ये रात्र आली कधी. रात्र म्हणजे कमी ते रात्रीची उन्हा दुपार येतो. आपण आयुष्यात प्रवास करताना आपल्यामध्ये दुःख येतात. मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख येतं, प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. कवी इथे म्हणतो चालतानामध्ये रात्र आली कधी, मित्र येई पुढे, मित्र येई पुढे, काजव्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये, काजव्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये, काजव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा. काऊगा हिंडतो देव शोधावया, काऊगा हिंडतो देव शोधावया, मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ. आमचे मित्र बसले मंदिरात करतात. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर फारशासारखा, मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा मित्र म्हणव्यामध्ये, गारव्यासारखा. सकाळच्या मॉर्निंग वॉकला जायचे आणि तेव्हा काय वेळतं रोज एका टपरीवर जाऊन चहा प्यायचे, गप्पा मारत.
प्रत्येक वर्षी त्यांच्यातले 2-2 साथीदार कमी होत चालले, जग सोडून निघून चालले. ते बोलले की कवी आता आमच्या 25 मध्ये फक्त 10 लोक आम्ही शिल्लक राहिलो आणि आम्ही जेव्हा एकत्र भेटतो, जेव्हा आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो आमच्या मित्रांसाठी, तेव्हा आम्ही हेच गाणं म्हणतो. जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. आपण काय म्हणतो की आपल्याला जेव्हा उचलतात तेव्हा दक्षिणेकडे डोकं करा, उत्तरेकडे पाय करा. मित्र काय म्हणतो, जाळताना मला देह ठेवासा, हात खांद्यावरी. जमत आहे की हातावर खांद्यावर हात करा. हात खांद्यावरी टाकल्या सारखा मित्र वणव्यामध्ये, गारव्या सारखा मित्र वणव्यामध्ये, गारव्या सारखा, गारव्या सारखा. धन्यवाद. त्या सगळ्यांचं बर्थडे आपण एकत्र साजरा करणार आहोत. मला वाटतं आता रमेश पिंडाळकर पुढे या, मोहन पुढे या. अजून कोणाचे बर्थडे असेल हातवरती करा, जे त्यांचे तर आता आम्हा सगळ्यांना आलेत म्हणून पण गिफ्ट दिलेत सगळ्यांना एक एक. तर आता आमच्याकडे किती गिफ्ट झालेत बघा, आणि सकाळचे 2. काय मग कसं वाटतंय, एवढे गिफ्ट भेटलेत, छान वाटतं. कसं वाटतंय एवढे गिफ्ट भेटले. गेट टुगेदर खरं आहे. आम्ही तिथून निघालोय आणि इथे जवळच पंचायतन मंदिर म्हणून एक आहे, तिथे आता आम्ही चाललोय. तुम्हाला मी दाखवते. सो हे बघा मंदिर. मरुडेश्वर मंदिर आहे. आता हनुमान मंदिर आहे इथे.
सगळं फिरून वगैरे आलो. आता जेवायला आलो आम्ही. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवस कसा होता? एकदम मस्त. असं वाटलं फ्रेंड्सला भेटून, मैत्रिणी भेटल्या, मित्र भेटले, सगळं बरं वाटलं. एकदम खूप मजा आली. तुला कंटाळलीस तू? तुला पण मजा आली? तर खूप मजा केली आज आम्ही. एक पिकनिकच झाली ती. आता बघू, आता परत असं कधीतरी प्लॅन करतील पप्पा, परत आम्ही जाऊ. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते. आणि आता आम्ही येता येता आम्हाला ना मंदिर पण लागलं होतं. ते पण खूप छान होतं ना. आवडलं तुला? पंचायतन मंदिर लागलं आता आम्हाला. ते कसं वाटलं तुम्हाला? ठीक आहे, मजा आली आज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.